बाप बाप ओळखता येत नसतो. कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्यामुळे वाईट असतो, तर कधी रागामुळे वाईट असतो. धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो. अज्ञातालाच बाप सर्वांना माहीत असतो. पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो. आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो. मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नाही. आईसारखा बाप ओळखता येत नाही. घडवण्याचं काम हा बापच करीत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. अडचणी सांगण्याची, थकण्याची आणि थांबण्याची पण परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो, कारण तो अश्रू दिसू देत नाही. तो मनातलंही बोलत नाही, कारण तो अश्रूही दिसू देत नाही. तो मनातलंही बोलत नाही. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नाही. कविता आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.